नाही हे शब्द माझ्या तोंडात माझ्या आईनं दिले नाही. कीर्तनाची साथ म्हटली की गोखले बुवांची ऐकावी. कधी कधी मी 15 तास काम करतो, कधी 18 तास काम करतो, कधी काम करतच नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पुन्हा एकदा जावडे या गावात आलो आहोत. रिसेंटली आपण एक जावड्यातला व्हिडिओ अपलोड केला होता, अस्सल ब्राह्मणी लोणचं, आणि त्या व्हिडिओला आपण खूप जास्त असा प्रतिसाद दिलात. 1 लाखाहून अधिक लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याचप्रमाणे मला अपेक्षा आहे की ह्या व्हिडिओला देखील आपण प्रतिसाद द्याल. आपण जावड्यातील ब्राह्मणवाडीत आलेलो आहोत, पण ज्या मागील व्हिडिओमध्ये जे घर बघितलं ते ह्या बाजूला आहे, त्याच्या बाजूलाच डाव्या हाताला जगू काका बेर्डे यांचं घर आहे. नमस्कार जगू काका. नमस्कार. तर माणसाला छंद काय काय असू शकतात. जगू काकांची जी आवड आहे ती काय आहे, त्यांनी आता काय जी वस्तू आणलेली आहे त्यांच्या घरी छंदातून, ती आपण आज स्पेशली बघण्यासाठी आलेलो आहोत. जगू काका, आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा आपला थोडक्यात परिचय. मी जगन्नाथ बेर्डे, मुक्काम पोस्ट जावडे ब्राह्मणवाडी, आणि माझं इथे किराणा दुकान आहे छोटंसं, काही गिरण्या आहेत, आणि मला संगीत या विषयाचा फार छंद आहे आणि फार आवड आहे. संगीताच्या आवडीमुळे हे आम्ही सगळं जपून आहोत अजून, आणि अजूनही काहीतरी करण्याची इच्छा आहे. बरोबर. तर त्या संदर्भात माझं अथर्वशी बोलणं झालं आणि अथर्व म्हणाला की आपण एक छोटासा एक व्हिडिओ करूया. मी त्याला योग्य असा प्रतिसाद दिला. मला वाटलं योग्य आहे, ठीक आहे. तर अथर्व म्हणाला ठीक आहे, करूया. तो आज आलाय अथर्व माझ्याकडे. तर अथर्व, तुझंही आमच्या इथे खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. घरी जाऊया जगू काकांच्या, आणि जाता जाताच मी तुम्हाला सांगतो की याची सुरुवात कुठून झाली, ह्या व्हिडिओला पार्श्वभूमी काय आहे. तर हे प्रथम आपण बघूया. हे आहे जगू काकांचं घर. निसर्ग पाठीमागे कसा आहे आपण बघू शकतो. एक कोकणातलं सुंदर घर, जे आपण अनेक व्हिडिओजमध्ये आपल्या वेगवेगळी घरं बघत असतो, त्याचप्रमाणे हे देखील एक सुंदर असं घर आहे. या व्हिडिओची पार्श्वभूमी जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण सांगूया. तर एक दिवस मी जगू काकांच्या स्टेटसला व्हॉट्सॲपच्या बघितलं, पेटी होती, म्हणजे माझ्या दृष्टीने ती पेटी होती. तर मी त्यांना विचारलं, ही पेटी तुम्ही कधी आणलीत? तर तेव्हा ते म्हणाले, पहिली गोष्ट ही पेटी नाही, हा ऑर्गन आहे. मला फार संगीतातलं कळतं असं नाही, पण मला जेव्हा ती वस्तू बघितली तेव्हा असं वाटलं एकदम की ह्याची किंमत किती. मग किंमत ऐकल्यावर पण मी चॅट झालो. जेव्हा मला ती किंमत कळली तेव्हा म्हटलं आपण ह्या स्पेशली वाद्यावर, ऑर्गनवर आपण एक व्हिडिओ बनवूया. ते म्हणाले, जे ह्या ऑर्गनचे निर्माते आहेत ते माझ्या घरी येणार आहेत आणि त्याच वेळेला आपण हा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून त्यांच्याकडनं अगदी सविस्तर आणि योग्य अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर ते निर्माते खास गोव्यावरून आज जगू काकांकडे वस्तीला आलेले होते. तर मी त्यांना भेटायला आणि आपल्या सर्वांना त्यांची भेट घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर जगू काका, आता तुमच्याशी मला बोलायचंच आहे, पण त्याच्या आधी काकांचा परिचय तुम्ही करून द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. मी जो ऑर्गन घेतला छंदासाठी, आवडीसाठी, तो स्वतः बनवणारे, स्वतःच्या हाताने कारागिरी त्याची करणारे, आणि सगळं डिझाईन आतलं ही स्वतः लक्षपूर्वक रात्रंदिवस काम करणारे असे एक उत्तम कलाकार, की गेली 40 वर्ष ते ऑर्गन प्लेइंग करतायत, ऑर्गन वाजवतायत, ऑर्गनची साथ करतायत. आणि ते असे मला देवदूत भेटावत असं भेटले, आणि त्यांनी खरंच एक सुंदर असं वाद्य मला दिलंय. त्यांचं नाव माझ्यासमोर बसलेत खुर्चीत, प्रदीप काका शिलकर. काका नमस्कार. हे राजापूर तालुक्यातले सागवगाव बरं. देवधर काका. नमस्कार काका. आणि हेही ऑर्गन निर्मिती करणारेच आहेत. अच्छा. तेही ऑर्गन तयार करतात. बरं. आजपर्यंत एक 5-10 ऑर्गन त्यांच्या हातातून पण तयार झालेले आहेत. तर त्यांना हे सगळं समजल्यावरती ते मुद्दाम शिलकर काकांना भेटायला इथे आले. अच्छा अच्छा. तर आज एक सुंदर असा योग जुळून आलेला आहे की एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला 2 ऑर्गन निर्माते, कोकणातले ते सुद्धा. योगायोग अथर्व काय आहे बघ, ही पेटी ज्यांच्याकडून मी सेकंड हँड घेतली ते सुद्धा व्यक्ती इथेच आहेत. अच्छा. देवधर काका. अरे वा. त्यांच्याकडे पेटी मला समजली, मी त्यांच्याकडे गेलो आणि संध्याकाळी रिक्षा करून घेऊन पेटी आलो. त्या गोष्टीला जवळपास 15-16-20 वर्ष होऊन गेली.
काका नमस्कार. नमस्कार. आता जसं जग्गू काकांनी सांगितलं, ही जी पायपेटी आहे ती तुमच्याकडे पूर्वी होती, तुम्ही तिचे मूळ मालक आहात आणि आज शिलकर काकांना भेटण्यासाठी तुम्ही इथे आलात. तर तुम्ही सुद्धा ऑर्गन बनवता, हे सर्वात प्रामुख्याचा विषय तो राहील आपल्या संवादाचा. सुरुवातीला तुमचा एकदा परिचय. मी विश्वास श्रीधर देवधर, मुक्काम पोस्ट बोंबेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. सागव्याला घर आहे. बरं. तिथे हा व्यवसाय मी करतो. ऑर्गन बांधणं करणं कसा बांधता येईल. बरोबर. पहिल्याला सूर मिळाला नाही मला, मी इंडियन स्वराचा ऑर्गन बांधला होता. अच्छा. म्हणजे खर्जनर आपले मोहनलाल कंपनीचे घेतले. बरं. आणि त्याचा ऑर्गन तयार केला. बरं. संपूर्ण स्वतः मी सुतारकाम करतो. बरं. म्हणजे कशालाही मला बाहेर जावं लागेल, कशालाच नाही. तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 777 69 70 339. बरं. तर हा मोबाईल नंबर डिस्प्ले होतोय आणि तो तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करा आणि तुम्ही कधीही काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद काका, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला. थँक्यू सो मच. आमच्या घरात तसं संगीतप्रेमी फार कोणी नाही, पण आईचे भाऊ किंवा आईचे वडील हे चांगले संगीतप्रेमी आणि त्यांच्याकडून तो कदाचित मला गुणधर्म आला असावा असं मला वाटतंय. त्यामुळे मी लहानपणापासूनच गाणी ऐकावी, गाणी गावीत असं मला वाटायचं. गाणी गायलोही आहे, स्पर्धेलाही लहानपणी नंबर काढलेले आहेत. आणि त्याच्यातून मग एक म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वीची गोष्ट, कैलासवासी उदयबुवा गोखले ह्यांचं भजन मी लांजाला ऐकलं. मी लहान होतो आणि त्यांचं भजन ऐकल्यावरती मला अशी मनाची माझी आतून तयारी झाली की ज्या खुर्चीत बुवा बसले त्या खुर्चीत मला कधीतरी बसायचंय. आणि ह्या इच्छेनुसार मी राजा केळकर म्हणून आमचे एक मित्र रत्नागिरीला आहेत, त्यांना हा विषय सगळा बोललो. तर ते म्हणाले, कारण गोखले सरांचा नंबरच नाही माझ्याकडे, त्यांची ओळखही नाही. तर ते म्हणाले, मी संध्याकाळी तुला कॉल करून देतो आणि त्यांची गाठभेट करून देतो. गोखले बुवांशी बोललो आणि त्यांच्याकडे मी थोडंफार भजन शिकलो. गोखले बुवा तसं विचार केला तर महासागर माणूस, त्याच्यापैकी एक ओंजळभर पाणी आम्ही काढलं तर त्या सागरामध्ये काहीही कमी होत नाही. तसं आम्ही एक ओंजळभर पाणी ओंजळीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला. किती आलं असेल ते लोकांना माहिती. तर तिथपासून मला ते जास्ती सगळं आवडायला लागलं आणि गोखले सरांची, गोखले बुवांची माझी फार जवळचे संबंध निर्माण झाले. आणि साधारणपणे ज्या ज्या ठिकाणी गोखले बुवा साथीला असायचे त्या त्या ठिकाणी मी साथ ऐकण्यासाठी जायला लागलो. कीर्तनाची साथ म्हटली की गोखले बुवांची ऐकावी आणि त्याच्यातून मला फार ही आवड निर्माण झाली. आणि साधारणपणे हा छंद जो लागला किंवा छंद जोपासायचा ठरवला ते आपल्या गावातून आपल्याला सपोर्ट नाही हे लक्षात आल्यावर मी 4 गावचे मंडळी एकत्र केली. तेव्हा व्हॉट्सॲप नाही किंवा व्हिडिओ कॉल नाही किंवा अन्य काही प्रसारमाध्यमं नाहीत. तर साध्या फोनवरती लँडलाईनवरून फोन करायचे आणि अमुक दिवशी एकत्र बसायचा असा विषय आम्ही केला. आणि 12 ते 13 वर्ष 15 वर्ष जवळपास एक भजन मंडळ छानपैकी सुरू ठेवलं. लांजा तालुक्यातील मंडळींसाठी जग्गू काकांचं नाव एक सुप्रसिद्ध भजनी बुवा म्हणून प्रसिद्ध आहेच, घरोघरी पोचलेलं आहे. त्याने आत्ता त्यांचा प्रवास सुद्धा सांगितला की संगीत क्षेत्रात ते कसे उतरले, कशी आवड निर्माण झाली. आणि बोलता बोलता ते म्हणाले की त्यावेळेला व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया नव्हतं. अशा काळात आम्ही ग्रुप तयार केला. कदाचित मी म्हणेन ते नव्हतं म्हणूनच ग्रुप तयार झाला. कारण आजकाल व्हॉट्सॲप ग्रुप म्हणजे व्हॉट्सॲप पुरताच मर्यादित राहतो ग्रुप. नवीन ग्रुप खूप निर्माण होतात आणि ते व्हॉट्सॲपवरच राहतात. प्रत्यक्षात त्याचं कार्य फार कमी असतं. हा जो ऑर्गन आज जो आपण बघणार आहोत तो घेण्यापूर्वी, कारण शेवटी आपण काय व्यावसायिक असे नव्हेत की ह्याच्यावर तुमचा जसं मुख्य व्यवसाय मला वाटतं किराणामालाचं दुकान जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, तर संगीत हा काय व्यवसाय नक्की नाही, आवड आहे. त्याच्यातनं कुठे काय उत्पन्न होत असेल तर ते काय फार मोठं नाही. तर इतकी महागडी वस्तू आपण घ्यावी स्वतः खरेदी करून. आणि तेव्हा म्हणजे ही अशी मानसिक तयारी कशी झाली आणि दुसरी गोष्ट घरातून रिॲक्शन कशी होती जेव्हा हे कळलं की आपण इतकं महागडं वाद्य घेतोय?
खरं तर हा विषय बोलणार नव्हतो, पण आता अथर्वनं असं केलंय की ते बोलल्याशिवाय मला पण राहवत नाहीये. मी नेमकंच कुलपाला चावी लावावी आणि कुलूप फाटकन उघडावं ना, तसंच केलं नाही त्यानं. काही वर्षापूर्वी मी भजन केलं कांटे मंदिरामध्ये लक्ष्मी केशवाच्या, आणि तिथे अण्णा भागवत म्हणून एक आमच्यापैकीच ह्या संगीत क्षेत्रातला आवडता माणूस आणि आमच्या वडिलांप्रमाणे हार्मोनियम चांगले वाजवायचे. तर ते म्हणाले, तू भजन चांगलं करतोस, पण तुला ऑर्गनवर भजन केलेलं मला ऐकायचं आहे. दुर्दैव आपलं असं आहे की आज अण्णा नाहीत आपल्या. आणि ऑर्गन हे काहीतरी वेगळं वाद्य आहे हे टोनवरून समजतं, त्याची रचना वेगळी आहे हे ऐकून होतो. मग मी ऑर्गन मला घ्यायचा, मग अण्णांचा शब्द पाडायचा कसा, म्हणून मग मी ऑर्गनच्या पाठी लागलो. हळूहळू मी बऱ्याच ठिकाणी जुने ऑर्गन बघितले, नवीन ऑर्गन निर्मात्याकडे पण जाऊन आलो, परंतु त्यांचं काही माझं जमलं नाही किंवा मला ते बुद्धी झाली नाही, काही असेल. बरोबर. पण मी शिलकर काकांचं नाव आमचे मित्र सुशील गद्रे यांच्याकडून ऐकलं आणि त्यांचा नंबर मिळवून त्यांना फोन करून त्यांच्याकडे ऑर्गन बांधायचा विषय पक्का झाला की ऑर्गन निर्मिती त्यांना सांगायची करायला. इथे जी वाद्य ठेवलेली आहेत जगू काकांची स्वतःची, तर नेमकं त्याचं ते काय काय आहे? एक हार्मोनियम आहे अथर्व. ओके. बरं. आणि ही 3 लाईनची जर्मन लाईनची हार्मोनियम आहे. बरं. अतिशय सुंदर आवाजाची, अशी गोड आवाजाची. ही सर्वात पहिली पेटी? ही पहिली पेटी. माझे एक मित्र प्रसाद काटडरे म्हणून आहे, त्यांनी ती मला दिली. बरं. आणि बऱ्याच लोकांना ती आवडली. तर त्यामुळे ती पेटी विकायची नाही, तिच्यावर फार प्रेम नाही माझं. हो, म्हणजे मंडळाची सुरुवात मला वाटतं ह्या पेटीला झाली. पेटीपासून. आणि नंतर आम्ही जेव्हा बुवांकडे गेलो तेव्हा पायपेटी घ्यायची असा विचार मनात आला. मंडळ आमचं बऱ्यापैकी भजनं कुठे कुठे व्हायला लागली, मग पायपेटीवरती भजन छान वाटतं. अच्छा. पखवात साथ असेल तर उत्तम भजन वाटतं. बरोबर. असं एक मनाची तयारी झाली, त्याला एक वेगळं रूप येतं. बरोबर. पखवात आणि पायपेटी लागली की बरोबर वातावरण निर्मिती वेगळी होते. आपण ही पेटी पण एकदा बघूया. हो चालेल. उघडून दाखवा. तर ही बघ, ही भजन मंडळाची पेटी आहे. ह्याच्यावरती नाव आहे बघ, ह्या पेटीवरती. हो. हा बरोबर आहे ना. करेक्ट. ही भजन मंडळाची पेटी म्हणून आहे, पण ती सांभाळायला माझ्याकडे असते. बरोबर. तर ही आहे पायपेटी. हा. आता पायपेटी आणि साधी पेटी, त्याचप्रमाणे आता हे जे आपलं मुख्य आकर्षण आहे जो ऑर्गन, या सगळ्यातला फरक आपण काकांशी डिस्कस करू, कारण ते अधिक डिटेल्स त्यातलं सांगू शकतील, मॅन्युफॅक्चरर असल्यामुळे. हो. तर हा आहे ऑर्गन जो शिलकर काकांनी बनवलेला आहे आणि जगू काकांनी बनवून घेतलेला आहे त्यांच्याकडून. खूपच सुंदर असा ऑर्गन आहे, ज्याला मला वाटते संगीतातली आवड नसेल त्याला देखील भुरळ पाडणारं असं एक वाद्य आहे. काका नमस्कार. नमस्कार. आता जगू काकांनी तुमचा विस्तृत परिचय दिला, परंतु एकदा आपल्याकडून तुमचं नाव, गाव आणि तुमचा व्यवसाय. माझं नाव प्रदीप माधव शिलकर, राहतो गोव्यात. आणि गोव्यात माशेल म्हणून एक गाव आहे, त्याच्या शेजारी बेतकी डोंगरात घर आहे आमचं. जाण्याला थोडा त्रास होतो. जग्गू काकांना ठाऊक आहे काय त्रास होतो तो. व्यवसाय म्हटलं तर मी BCom ग्रॅज्युएट. पूर्वी नोकरी नाही मिळाली. घरी वडिलाबरोबर बागायतीमध्ये मदत करू लागलो. नंतर थोडा काळ स्प्रिंकलर सिस्टम बसवणं, ड्रीप सिस्टम बसवणं, पंपसेटची कामं करणं, ही पण कामं केली. आणि आज इथपर्यंत आलो आहे. आजपर्यंत किती ऑर्गन तुम्ही बनवले आहात आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट्स किती सुरू आहेत आता? एकंदर 22 ऑर्गन झाले, हा 23वा. आणि आता 3 ऑर्गन ऑन द वे आहेत. बरं. म्हणजे ज्यांचे लीडबोर्ड तयार झालेले आहेत, साऊंड बोर्ड तयार झालेले आहेत, बॉडीचं काम शिल्लक आहे. बरं.
आता ह्यासाठी काय तुम्हाला तिकडे गोवामध्ये तुम्ही जिथे राहता किंवा जिथे बनवत आहे तिथे असं फार काही मशिनरी लागते की सगळं काम हाती चालतं? साधारण 60% काम हाती चालत आहे. हं, बॉडी बनवायचं काम आहे ते माझे मित्र लक्ष्मण पराडकर म्हणून हं, त्यांच्या वर्कशॉपमध्ये ही बॉडी बांधलेली आहे. हं, हे काम बॉडीचं काम त्याने केलेलं आहे. हं, त्याच्यापूर्वी आणखी एक माझे मित्र होते सोमनाथ चारी म्हणून हं, मिस्त्री, हं. त्यांनी कामं करून दिली. मग आता असा मानस आहे की आपणसुद्धा आणखी मशिनरी घेऊन बॉडीचं कामसुद्धा आपणच सुरू करावं, म्हणजे आटोक्यात राहतं. हं, हं. साधारण एक ऑर्गन बनवण्यासाठी किती दिवस लागतात? कंटिन्युअस काम झालं किंवा सगळं आपला आवाक्यातलं असेल, जसं तुम्ही म्हटलं आता बॉडीचं काम सुद्धा समजा तुमच्याकडे आलं तर किती दिवसात तुम्ही एक ऑर्गन बांधू शकता? तरी नाही म्हटलं तरी 40 ते 45 दिवस सहज लागतात. बरं. मग आपण काम किती करायचं, किती वेळ करायचं त्याच्यावर अवलंबून राहतं. बरोबर. आता वय वर्ष तुमचं किती आहे? माझं 64 वय आहे. 64. बरं. आता एक माझ्यासारख्या संगीतातील अज्ञानी माणसाला जो बेसिकली पडलेला प्रश्न म्हणजे पेटी, पायपेटी आणि ऑर्गन या 3 वाद्यांच्यात काय नेमका फरक आहे? आता हार्मोनियम म्हटली की हार्मोनियम ही हवेचा दाब तयार करून वाजते. हं. म्हणजे इथली आपली समोर आपले जे आहे. समोर हे आहे पेटी, हार्मोनियम ज्याला आपण म्हणतो. बरोबर. त्याच्यामध्ये पोट भाता असतो. हं. बाहेरच्या भात्यातून हवा आतमध्ये घेतली जाते. बरोबर. पोट भात्यामध्ये ती हवा तुंबली जाते हं. आणि वर इथं दाबलं, हं. म्हणजे ही चावी दाबली की इथून ओपन होत आहे. हो. इथं पुढं ओपन होतं आणि तिथून हवा बाहेर निघते बरं. आणि ती हवा म्हणजे जी चावी तुम्ही दाबली त्या सुरावरनं हवा निघून बाहेर येते, हं. तशी वाजते. हं. आणि ऑर्गनच्या बाबतीत जरा वेगळा प्रकार आहे. हं. त्याला पण भाता असतो, त्याला पण म्हणजे सुरातून आवाज निघण्यासाठी ज्या काय क्रिया व्हायला पाहिजे तितकी ही तिथं साधनं असतात. बरोबर. पण ऑर्गन हा निर्वात पोकळी तयार करून वाजतो. अच्छा. तर त्याच्यावर त्यामध्ये सुद्धा सुरावरनंच हवा जाते, आणखी कुठून जात नाही. सुरावरनंच हवा जाते, पण हवा आतमध्ये खेचली जाते हं. आणि पेटीमध्ये हवा बाहेर फेकली जाते. अच्छा. हा एक फरक झाला. हं. आणि त्याच्यानंतर जो रीड बोर्ड म्हणतो आपण किंवा ज्या पट्टीवर सूर बसवलेले असतात हं. हं. तिच्यामध्ये हार्मोनियमच्या आणि ऑर्गनच्या त्या पद्धतीमध्ये बराच फरक असतो. अच्छा. हे तुम्हाला आता ते सांगायचं झालं तर हे उघडं करून दाखवता येईल तुम्हाला. हं. ह्या सूरपट्ट्या ह्याच्यावर सूर बसवलेले आहेत. हं. हे आता 3 लाईनची हार्मोनियम आहे. बरं. या बाजूला कर्ज बसवलेला आहे, त्याच्या मागे नर बसवलेला आहे, त्याच्या मागे मादी बसवलेली आहे. बरं. 3 लाईनची पेटी. बरं. हा मुख्य भाता. हं. ह्याच्यातून हवा तुम्ही आतमध्ये घ्यायची, जो पोट भाता जो रिझर्वायर ज्याला आपण म्हणतो हवेचा, हो. त्याच्यामध्ये हवा येते. बरोबर. बरोबर. ही चावी दाबल्यावर त्या विशिष्ट सुराची झडप उघडी झाली आणि त्या सुरावरनं हवा बाहेर फेकली गेली, त्यामुळं हा सूर वाजला. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पण सुरावरनंच हवा जाते, बरं. पण ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर जरा वेगळं आहे. तुम्हाला तुमचा कॅमेरा असा धरावा लागेल. हं. हं. ज्यावेळी तुम्हाला हो. ते बघायचं असेल तर हो. दिसते. दिसतंय तुम्हाला. बरोबर. म्हणजे असे वेगवेगळे होल हो. दिसतात. हो. दिसत आहेत. आणि त्या होलमध्ये आणखी एक खाचा पाडलेला असतो ज्याच्यामध्ये सूर घुसवला जातो. ह्याच्यामध्ये ह्याला आता व्हॅक्यूम पॅडल आहे, ह्याला पेटीसारखंच. पेटीच्या पॅडलला भाता अटॅच असतो, म्हणजे भात्यालाच पॅडल असतं. बरोबर. तिथंच तुम्ही दाबता, बरोबर. तिथून हवा पाईपमधून वर येते, म्हणजे पायामधून वर येते, रिझर्व्हर मध्ये येते, तिथून परत तुम्ही अशीच झडप उघडली, बरोबर. ते वाजायला लागतं. बरोबर. म्हणजे तसं पेटी आणि पायपेटी
बऱ्यापैकी सेम, फक्त भाता ओढण्यासाठी हात आणि पाय एवढाच हातानं भाता ओढतो, तो तो पायाने दाबायचा, एवढंच. बर. इतकंच काय ते. ह्याच्यामध्ये मुख्य भाता आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणजे आत आलेली हवा बाहेर फेकण्यासाठी हं, दुसरे 2 भाते असतात. हं, ते एकालाच अटॅच असतात, ते वेगळे असत नाहीत. हं, हार्मोनियममध्ये खाली पायाकडे तो भाता असतो हं, आणि रिझर्वयर वर असतो. हं. इथं रिझर्वयरलाच पेडलचे भाते जोडलेले असतात. हं. मग तुम्ही पेडलिंग करायला लागल्याबरोबर आतमध्ये व्हॅक्यूम होतो तयार. जी पूर्वी जी काय हवा असेल हो. ती बाहेर फेकली जाते. बरोबर. वा. इथं आपल्याला जी झडप दिसते की नाही हं, पेटीची, हं. ही इथं झडप उघडी होते. हो. अशाच झडपा खाली साऊंडबोर्डच्या खाली बसवलेल्या आहेत. बरोबर. तिथून एक काठी येते अशी वर, हं, ह्या चावीला टेकलेली असते. इथं तुम्ही दाबली की ती काठी त्या झडपेला खाली दाबते आणि स्वरावरनं हवा निघून जाते, बरोबर. आवाज येतो. बरोबर. आता फरक ह्याच्यामध्ये आवाजामध्ये फरक येतोय तो असा हं, की हार्मोनियममध्ये सुराबरोबर हवा बाहेर फेकली जाते. हं, जसा आपण श्वास घेतला हं, आणि सोडला, हं. नाकातून श्वासाचा बारीक आवाज येतो, होय. जो आपल्याला पण ऐकू येतो, पण शेजारच्याला ऐकू येईलच असं नाही. बरोबर. पण पेटीमध्ये तो जो हवा जी बाहेर फेकली जाते सुराबरोबर तो पण ऐकू येतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये हिसिंग साऊंड असं म्हटलं जातं. काय हिसिंग साऊंड, बरोबर. तो प्रकार ऑर्गनमध्ये घडत नाही. अच्छा. कारण हवा आतमध्ये खेचली, तो बरोबर. हवा आत आलं गेल्याचा लक्षात. आवाज येतो, आवाज येतो तो सुराचाच आवाज येतो. सुराचा देतो. हा नेमका फरक या वाद्यामध्ये आहे. खरंय. आवाजाला गोडी आहे, बरोबर. भारदस्तपणा आहे. आणि शेवटी सांगायचं म्हणजे हार्मोनियम हे जनानी वाद्य आहे. जनानी म्हणजे स्त्रीत्वाकडे कुठेतरी झुकणारं, हं, हं, हं. आणि ऑर्गन हे मर्दानी वाद्य आहे, बर. जे पुरुषशक्तीकडे झुकणारं. म्हणून त्याचा ह्या वाद्याचा आवाज हा भारदस्त वाटतो. आणि हा जरा, पण ह्याची सुद्धा नजाकत वेगळीच आहे. हार्मोनियमची नजाकत वेगळीच आहे. बरोबर. ती नजाकत ऑर्गनमध्ये येऊ शकत नाही. बरोबर. एक गोष्ट झाली. आणि ज्याला ऑर्गन आवडतो आणि ऑर्गन वाजवायला लागला आणि हातात वाद्य आलं की त्याला पेटी आवडणार नाही. नाही आवडणार. बरोबर. तर काकांनी आता आपल्याला पेटी आणि पायपेटी तसंच ऑर्गन यातला फरक अतिशय उत्तम प्रकारे समजवलेला आहे. आणि मला वाटते की बहुतांश लोकांच्या शंका यामधून क्लिअर झाल्या असाव्यात. तर आता आपल्यासमोर जे वाद्य आहे काका, जगू काकाने जे तुमच्याकडून बनवून घेतलेलं आहे ऑर्गन, तर याची नेमकी किंमत काय आहे? मुळात वाद्याची किंमत करता येत नाही. इथून मी सुरुवात करीन. बरोबर. पण साधारण एक वाद्य बनवायला मला तरी हं, साधारण 40 ते 45 दिवस लागतात. हं. मग एखाद्या कुशल कारागिराचा मेहताना रोज त्याला काय मिळायला पाहिजे ह्याचा हिशोब जर केला तर 90,000 रुपये होता. तो 2,000 रुपये मागणार. बरोबर. पण जो कुणी माझ्याकडे येईल, मला वाद्य बनवायचं आहे, हं, बनवशील का? हं. मी होय म्हणून सांगतो. नाही नाही हे शब्द माझ्या तोंडात माझ्या आईनं दिले नाहीत. होय. मग माझ्या पण तो सूर यायचे किंवा मी सूर कुठून तरी उपलब्ध करायचे. हं, नंतर कामाला सुरुवात करायची. हं, याच्यामध्ये थोडा 8-10 दिवसांचा कालावधी निघून जातो आणि नंतर 45 दिवस. हं. पण मला तरी आठवत नाही की मी 45 दिवस बोललो आणि 45व्या दिवशी वाद्य तयार झालं असं आजपर्यंत कधीही घडलेलं नाही. हे मी प्रांजळपणे कबूल करतो. त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. वेळ लागतो. हं. वेळ लागतो. खूप क्लिष्ट काम आहे. क्लिष्ट काम आहे ते झालंच.
पण कधी कधी मी 15 तास काम करतो, कधी 18 तास काम करतो, कधी काम करतच नाही. बरोबर. हे असले पण प्रकार करतो मध्ये मध्ये. म्हणून असा वेळ निघून जातो. बरोबर. आणि शेवटी ज्याला वाद्य बनवून घ्यायचं आहे त्या माणसाला किती तळमळ आहे वाद्याबद्दल ते पहिल्या 2 त्याच्या शब्दातच 2 वाक्यातच समजतं. आणि ते तरी मला ओळखता येतं. मग त्याच्यासाठी मी किंमत लावू नाही शकत. बरोबर. कारण त्याला ते वाद्य पाहिजे आहे, द्यायचं आपण. बरोबर. कारण मी असं नाही म्हणत की ग्राहकाचा आनंद हाच माझा काय कसला अनमोल ठेवा वगैरे हे नाही, हे मनात नाही. बरोबर. अजिबात नाही मनात. बरोबर. जे आहे ते थेट आहे ना, पाहिजे ना, त्याला करून द्यायचं. काकांनी सांगितलं 1 लाख रुपयाचा साधारण आपण म्हणू शकतो हा ऑर्गन आहे. आणि जग्गू काकांनी तो हौशीपोटी घेतलेला आहे. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता हौस म्हणून निव्वळ घेतलेला हा ऑर्गन आहे. आणि त्याचे निर्माते आपल्यासमोर आत्ता बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत माहिती सांगितली. तर कोकणातली भारी माणसं दाखवायचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थाने कोकणातील म्हणायला मला गर्व वाटतं, कारण कोकण पट्टा हा इकडपासून सुरू होतोय तो केरळपर्यंत जातोय. हो, केरळपर्यंत जातोय, पण गोव्यापर्यंत आम्ही नक्की हक्काने म्हणू शकतो. आणि गोव्यातली आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर कोणीतरी व्यक्ती आलेली आहे आणि त्याचं क्रेडिट जातं जग्गू काकांना. त्यांच्यामुळे मला ही माहिती मिळाली. आणि तुम्ही सुद्धा काका अतिशय ग्राउंड लेवलला तुम्ही काम जे करताय ते खूप मोठं आहे. कारण ऑर्गन बनवणारे फार मोजके लोक आहेत कोकण पट्ट्यात नक्कीच, आणि त्यातले तुम्ही एक आहात. तर त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने की तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत. तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर. 9527 166 बरं. तर हा काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या काहीही एन्क्वायरीज असल्या तरी त्यांना फोन करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. थँक्यू सो मच जग्गू काका. आणि काका तुम्हाला पण धन्यवाद, तुम्ही आम्हाला सर्वांनी वेळ दिलात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल की किती भारी भारी लोक आहेत आपल्या कोकण भागात आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी ही मंडळी आहेत. खरोखरच तुमच्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन आणि तुमच्या सर्वांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.